नमस्कार शेतकरी बंधूंनो, नमस्कार। आज आपण आलेलो आहे पिलखेडा गावातील गुरुदास हरी चौधरी यांच्या शेतामध्ये। तर आज तुम्ही बघू शकता केळीचा पूर्ण माल हा ते बाहेर फेकत आहेत। तर आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार। नमस्कार दादा। नमस्कार। बरं, आज तुम्ही हे केळीचे झाड जे आहे का बाहेर फेकताय बरं? एवढे याला भाव सोन्यासारखा माल नाही, आहे। भाव नसल्यामुळे फेकतोय। 2 रुपये किलोचा भाव आहे त्याला केळीला। आम्ही ठेवून काय करायचं त्याला? बरोबर, म्हणजे तुम्हाला आतापर्यंत तुमचं सकाळपासून किती झाड फेकलं बरं तुम्ही? सकाळपासून जवळजवळ 1,500-2,000 झाड कापून फेकून गेलं आणि अजून फेकणं चालू आहे। बरं, तुम्ही फेकताय त्याच्यात तुम्हाला काही नाही असं नाही, मनाला वाटत काही पण मनाला एवढा एकदम दुःख सोन्यासारखा माल? वाटतंय, मनाला एकदम दुःख वाटतंय की इतका चांगला माल फेकणं पडतोय। आम्ही आजपर्यंत कधी माल फेकला नाही, यावर्षी आम्हाला माल फेकायची वेळ येते। तर भाव आता सध्या काय भाव चालू आहे बरं? सध्या आता 2 रुपयाचा भाव चालू आहे। आणि मजुरी वगैरे कशी काय? मजुरी एका झाडाला 10 रुपये मजुरी बघू शकता तुम्ही। इथं बांध आहे रस्त्यावर, एका झाडाला काढायला 10 रुपये मजुरी आहे। आणि शेतकरी 2 रुपयाने माल शेतकऱ्याला मागतोय। 2 रुपयाने माल मागताय, व्यापारी माल घेत नाही, कापत नाही कोणी। मग आज तुम्ही संतापात सगळं माल आम्ही आज बाहेर- संतामध्ये पूर्ण कापून फेकून देतोय। तर शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही, आज या शेतकऱ्यांनी जवळ 2000 झाडं जी आहेत उभी ती बाहेर फेकून दिलेली आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की शेतीमालाला भाव नाहीये। तुम्ही बघू शकता जवळच बांध आहे आणि इथून तर त्या बांधाजवळ झाड नेण्याची मजुरी 10 रुपये आहे आणि व्यापारी 2 रुपयाने माल मागतोय। तर कसं काय शेतकऱ्याला परवडणार आहे याचं या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आपल्याला